जिथे कन्व्हिनियंट आहे, कम्फर्टेबल आहे तिथे बसून घ्या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. श्वासावर लक्ष केंद्रित करा. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. रेकी क्रिस्टल शिकलेले आभार विधी करा, सिम्बॉल्स काढा. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. स्वतःला आणि ह्या काचेच्या बॉलला पांढऱ्या रंगाने भरलेले बघा. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण पहा. चेतना शक्तीचे आभार माना. हे चेतना शक्ती ह्या हिलिंग प्रोसेसमध्ये सर्व स्तरावर मी सुरक्षित राहत आहे. त्याकरता तू मला हे जे सुरक्षा कवच दिले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरात घ्या. संपूर्ण शरीर या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रामधून बेस ऑफ स्पाइन, माकडहाड जिथे आहे तिथून खाली खोलवर जमिनीत ही पांढऱ्या प्रकाशाची किरणे जशी झाडांची मुळे जातात तशी जात आहेत असं बघा. अगदी खोलवर ती जात आहे. आता असं बघा, तुमच्या कमरेपासून ते तळपायापर्यंत तुमचा शरीराचा संपूर्ण भाग या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरलेला आहे. कंबर, गुप्तांग, जांघा, गुडघे, पाय, घोटे, पाऊल, तळपाय, पायाची बोटे, कमरेपासून खालपर्यंतचा सर्व भाग या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरला आहे. चेतना शक्तीला प्रार्थना करा. हे चेतना शक्ती माझ्या या भागामध्ये जिथे जिथे असंतुलन आहे, जिथे जिथे नकारात्मकता आहे, जे जे ब्लॉकेजेस आहे, जे जे टॉक्सिक्स आहे, टॉक्सिक एनर्जीज आहे, त्या सर्व शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. याकरता तुमची ही प्रकाश शक्ती पाठवा. प्रत्येक श्वासाबरोबर
पॉझिटिव्ह एनर्जी शरीरात घ्या व श्वास बाहेर सोडताना इथली निगेटिव्हिटी धरणी मातेच्या माध्यमातून ब्रह्मांडात विलीन करा. जी प्रकाशांची मुळे आपल्या मूलाधार चक्रातून खाली गेली आहेत, तिथून ही निगेटिव्हिटी धरणी मातेत विलीन होत आहे असे बघा. आता गुलाबी रंगाने भरून टाका सर्व पार्ट. सोनेरी रंगाने भरा. हिरव्या रंगाने भरा. जसजसं चेतनाशक्ती ह्या भागाचे हिलिंग करत आहे, तसतसे तुमच्या शरीरातील पृथ्वी तत्व संतुलित होत आहे. तुम्हाला सर्व स्तरावरचे स्थैर्य लाभत आहे. आयुष्यातील ह्या स्थैर्याचे अनुभव घ्या, त्याचा स्वीकार करा. आता संपूर्ण लक्ष तुमच्या पोटावर नाभीच्या इथे केंद्रित करा. नाभीपासून गुप्तांगांपर्यंत पुढून मागून पोटाचा जो काही भाग आहे तो ह्या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरला आहे असे बघा. चेतना शक्तीला प्रार्थना करा, या ठिकाणची माझी जी काही नकारात्मकता आहे ती शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. माझा हा संपूर्ण भाग सकारात्मक ऊर्जेने भरत आहे, संतुलित होत आहे. त्याकरता ही प्रकाश शक्ती पाठव. श्वासाबरोबर सकारात्मक ऊर्जा शरीरात घ्या व श्वास सोडताना या ठिकाणची सर्व नकारात्मकता ब्रह्मांडात विलीन होत आहे असे पहा. धरणी मातेच्या माध्यमातून पांढऱ्या रंगाने हा भाग भरा. गुलाबी रंगाने भरा. सोनेरी रंगाने भरा. हिरव्या रंगाने भरा. जेव्हा रंगाने आपण तो भाग भरतो, जणू काही ते एक रिकामं भांड आहे आणि त्याच्यामध्ये जर गोष्ट ओतली तर ती कशी भरेल, तसाच आपला तो शरीराचा भाग पूर्णपणे भरत आहे. जसजसे रंगांचे मिश्रण या भागात होत आहे, तुमच्या शरीरातील जलतत्व संतुलित होत आहे. ज्या निमित्ताने भावनिक स्थैर्य तुमच्या आयुष्यात येत आहे. अनावश्यक भावनांच्या गुंत्यातून तुमची सुटका होत आहे. तुमची क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता तेजोमय होत आहे. बघा, पांढरा, गुलाबी, सोनेरी, हिरवा रंग एकत्रित मिश्रण त्याचे ह्या ठिकाणी झालेलं आहे. शरीरातील जलतत्व संपूर्ण संतुलित होत आहे याचा अनुभव घ्या.
आता संपूर्ण लक्ष नाभीच्या वरचा जो पोटाचा भाग आहे, छाती ते नाभीचा भाग, पुढून मागून पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरला आहे असे बघा. चेतना शक्तीला प्रार्थना करा. या ठिकाणची जी काही नकारात्मकता आहे, जे काही टॉक्सिन्स आहेत, ते शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहेत. त्याकरताही प्रकाश शक्ती तू पाठव. तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर सकारात्मक ऊर्जा शरीरात घ्या. श्वास सोडताना सर्व नकारात्मकता ब्रह्मांडात विलीन करा. गुलाबी रंगाने हा पार्ट भरा. हिरव्या रंगाने भरा. सोनेरी रंगाने भरा. चारही रंगांच्या मिश्रणाचा तिथे अनुभव घ्या. हे सुंदर तेजस्वी रंग, त्यांचे हे मिश्रण, ह्या चारही रंगांची प्रकाश शक्ती तुमच्या शरीरातील अग्नितत्व संतुलित करत आहे. आयुष्य जसं समोर येत आहे तसं हसत हसत पचवण्याची शक्ती व सामर्थ्य तुम्हाला देत आहे. आयुष्याकडून तुमच्या ज्या अवाजवी अपेक्षा आहेत त्या संपुष्टात येत आहेत. व्यावहारिक दृष्टिकोन, सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून आनंदाने आयुष्य जगण्याचे सामर्थ्य ही शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे. तुमची डायजेस्टिंग सिस्टीम संतुलित होत आहे. जे ॲप्रोप्रिएट आहे त्याचाच स्वीकार केला जात आहे. वृथा अहंकार गळून पडत आहे. त्याची जागा स्वाभिमान, आत्मसन्मान घेत आहे. सोनेरी रंगाने पुन्हा एकदा हा भाग भरा आणि तुमचं लक्ष आता छातीवर केंद्रित करा. गळ्याच्या खालीपासून छातीचा संपूर्ण भाग पुढून मागून पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. दोन्ही हात या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरा. खांदे ते संपूर्ण छाती, दोन्ही हात व अप्पर बॅक सर्व काही पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरलेलं आहे. चेतना शक्तीला प्रार्थना करा. या ठिकाणची माझी जी काही नकारात्मकता आहे ती शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. माझ्या शरीरातील वायू तत्व संतुलित होत आहे. पांढरा, गुलाबी, सोनेरी, हिरवा रंग याने हा भाग भरून टाका. तुमचे लंग्स, ब्रेस्ट, चेस्ट, हार्ट, पाठ वरच्या बाजूची सर्व काही संतुलित होत आहे. खांदे ज्याने आवाजवी भार उचलला आहे,
ते रिलॅक्स्ड होत आहे. हात ज्यांनी आवश्यक ते गिव्हिंग रिसिव्हिंग केलं पाहिजे, आदान प्रदान केली पाहिजे, सक्रिय राहिलं पाहिजे, त्यातले सर्व अडथळे दूर होत आहे. त्यातलं जडत्व दूर होत आहे. स्वतःवरचं प्रेम, निरागस प्रेम अनुभवा. मी जशी आहे तशीच स्वतःचा स्वीकार करत आहे व सहजतेने माझ्यावर प्रेम करत आहे, हे स्वतःलाच सांगा. चारही रंगांचं हे मिश्रण इतकं छान शुद्धीकरण करत आहे, जेणेकरून तुमच्या हृदयात प्रेम, शांती, विश्वास व क्षमाशीलता प्रस्थापित होत आहे. आता संपूर्ण लक्ष तुमच्या गळ्यावर केंद्रित करा. गळा, मान, घसा, कानाच्या शिरा, सगळं काही पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरले आहे असे बघा. चेतना शक्तीचे आभार माना की ते तुमचं आकाश तत्व संतुलित करत आहे. पांढऱ्या, गुलाबी, हिरव्या व सोनेरी रंगाने हा भाग भरून टाका व या चारही रंगांचं मिश्रण तिथे होत आहे. त्या सुंदर मिश्रणाचा अनुभव घ्या. जसजसं हे आकाश तत्व संतुलित होत आहे, तुमची अभिव्यक्ती खुलत आहे. संवाद कौशल्य, संभाषण कला तुम्हाला अवगत होत आहे. शरीरातील वात, पित्त, कफ संतुलित होत आहे. मधुर वाणी तुम्हाला प्राप्त होत आहे. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आध्यात्मिक होत आहे. दिव्य शक्तीने, ईश्वरी शक्तीने जे ज्ञान दिलेले आहे, आयुष्य कसं जगावं ते तुम्हाला प्राप्त होत आहे. आकाश जसे अमर्याद आहे, तशा तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, कामामध्ये व त्याच्या यशामध्ये तुम्हाला व्यापकता प्राप्त होत आहे. आता माथ्यापासून ते हनुवटीपर्यंत संपूर्ण भाग या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरा. चेतना शक्तीला प्रार्थना करा. या सर्व ठिकाणची जी जी काही निगेटिव्हिटी आहे, ती शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. पांढरा रंग
गुलाबी रंग, सोनेरी रंग, हिरवा रंग याने हा भाग भरून टाका. संपूर्ण माथा, कपाळ, बॅक ऑफ द हेड, कान, डोळे, नाक, पोट, दात, जीभ, गाल, हनवटी, संपूर्ण चेहरा, आतील भाग पुढून मागून या चारही रंगांच्या मिश्रणाने भरून गेले आहे. जसजसे हे भाग ह्या चारही रंगांच्या मिश्रणाने भरून जात आहे, तुमच्या शरीरातील महत्त्व संतुलित होत आहे. निसर्गाबरोबरच तुमचं नातं संतुलित होत आहे. सदैव दिव्य शक्तीचं सुरक्षा कवच तुम्हाला प्राप्त होत आहे व ब्रह्मांडातून सतत मिळत असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होत आहेत. You are always receptive to this divine energy. दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. चेतना शक्तीचे आभार माना. आकाशातून खाली पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहे. ते तुमच्या माथ्यावरून शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरा. छातीवर मध्यभागी लक्ष केंद्रित करा व तिथून हा पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे असं बघा. तुमची संपूर्ण ऑरा, तुमची रूम, तुमचं घर, तुमचे परिवारजन, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, जगभरातील सर्व देश, संपूर्ण विश्व, पृथ्वी माता, पृथ्वीचा गोल व हे ब्रह्मांड सारं काही या प्रकाशात सामावलं आहे. एका बॉल मध्ये ते आहे, काचेच्या पारदर्शी बॉल मध्ये. प्रार्थना करा. ही चेतना शक्ती जगभरामध्ये, भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यात, मुंबई शहरात, पुणे शहरात व मी ज्या एरियामध्ये राहत आहे त्या एरियामध्ये जिथे जिथे कोरोना व्हायरसेस आहेत ते शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. त्यांचा समूळ नाश होत आहे. त्यांची नवी उत्पत्ती व प्रसार थांबत आहे. ही जी काही रोगराईची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती संपुष्टात येत आहे. याकरता तुम्ही ही प्रकाश शक्ती पाठवा. आकाशातून पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण येत आहे. बॉलच्या वरून आत ते प्रवेश करत आहे व संपूर्ण बॉल या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरून जात आहे. हा बॉल म्हणजे ब्रह्मांड, ते तुम्ही आहात. सर्व गोष्टी भरल्या जात आहेत व बॉलच्या खाली जो भाग आहे तिथून हे प्रकाश किरण खोलवर धरणी मातेमध्ये गेलेले आहेत असं बघा. आता आकाशातून जांभळा रंग येत आहे व वरपासून खालपर्यंत हा बॉल त्या जांभळ्या रंगाने भरला जात आहे. जी जी काही निगेटिव्हिटी आहे ती धरणी मातेमध्ये प्रकाश मुळांच्या माध्यमातून विलीन होत आहे. प्रार्थना करा. हे परमेश्वरा,
हे चेतना शक्ती, सर्व गुरुजन, एंजल्स, कृपा करा, धावून या. ही जी काही रोगराई महामारी निर्माण झालेली आहे कोरोना व्हायरसमुळे, ती तुम्ही संपुष्टात आणा. आमच्यावर दया करा व या संकटातून आम्हाला वाचवा. तुम्ही मार्ग दाखवा. संपूर्ण बॉल निळ्या रंगाने भरून टाका. आता थर्ड आय मध्ये लक्ष केंद्रित करा. दोन्ही भुवयांच्या मध्ये प्रार्थना करा. बघा तिथे तुम्ही, तुमचे कुटुंबीय, तुमचे शेजारी, तुमच्या एरियातील सर्व लोक, तुमचं सर्वांचं दैनंदिन आयुष्य खूप छान सुरू झालं आहे. सर्वत्र आरोग्यदायी वातावरण आहे, मंगलमय वातावरण आहे, निरोगी वातावरण आहे, सुरक्षित वातावरण आहे. सर्व जनजीवन सुरळीत सुरू झालं आहे. हे सर्व बघताना तुम्ही खूप आनंदी आहात. सर्व भीती, सर्व क्लेश दूर होत आहे व सर्वत्र स्थैर्य, सुबत्ता, संपन्नता प्रस्थापित झालेली आहे. चेतना शक्तीला प्रार्थना करा. हे चेतना शक्ती माझ्या कुटुंबियांच्या आयुष्यात, संपूर्ण देश व जग, सर्वत्र तू आरोग्य, शांती, सुख, समाधान, स्थैर्य, सुबत्ता, संपन्नता प्रस्थापित कर. वरून सोनेरी रंगाचा पाऊस पडत आहे व तुम्ही सर्वजण या सोनेरी रंगाने भरून गेले आहात, भिजवून गेले आहात असे बघा. तृप्त असं वातावरण आहे. तुम्ही संतुष्ट आहात. तुमचं हृदय प्रेमाने भरून गेलं आहे, शांतीने भरलेलं आहे, समाधानाने भरलेलं आहे. तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या शरीरातून ही सर्व आनंदाची स्पंदनं बाहेर पडत आहे. त्याच्या लहरी निर्माण झाल्या आहे. तुमचा परिवार, संपूर्ण देश, संपूर्ण ब्रह्मांडच या लहरींमध्ये सामावून गेला आहे. सर्वत्र शुद्ध, पवित्र, मंगलमय वातावरण आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीचे सर्वत्र आवाज आणि लहरी, त्याचा तो सुंदर ध्वनी पसरत आहे. चराचरात, कणाकणात संतुलन प्रस्थापित होत आहे. अशांती शांतीमध्ये, दुःख आनंद आणि सुखामध्ये, अस्थिरता स्थैर्यामध्ये, बेचैनी शांतीमध्ये परिवर्तित होत आहे. पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नि तत्व, वायू तत्व, आकाश तत्व सर्व काही संतुलित झाले आहे.
सृष्टीने घालून दिलेल्या नियमांचं प्रत्येक जण पालन करत आहे. कृतज्ञ भावाने ते पालन करत आहे. अशा या आनंदी मनाने स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. जमिनीत खोलवर गेलेली जी मुळे आहेत ती आकुंचित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.